जेव्हा अख्खं मलकापूर पुण्याच्या दिशेने जॉब शोधण्यासाठी निघालं तेव्हा मात्र या पठ्ठ्याने आपण मलकापुरातच राहून आपल्या वडिलांच्या व्यवसायात साथ देऊ असं ठरवलं. तरी गोष्ट आहे शुभम आवटेची. मलकापुरातील संत ज्ञानेश्वर नगरात राहणारा शुभम आवटे हा एक सामान्य घरात वाढलेला मुलगा. शालेय जीवनाची सुरुवात त्याने आपल्या परिसरातील गोविंद विष्णू महाजन विद्यालयात केली. पहिले ते 10वी तो इथंच शिकून त्याने पुढे पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं. शिक्षणात तो हुशार होता, पण त्याला मात्र फॅशन आणि स्टाईलमध्ये रस होता. त्यामुळे शुभमने सलूनचे क्लासेस घेण्यासाठी मुंबई गाठली, जेथे नावाजलेल्या क्लासेसमधून तो प्रशिक्षण घेऊ इच्छित होता. मात्र मुंबईतील क्लासेसची फी खूप जास्त असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती त्याला परवडणारी नव्हती. काही काळ विचार करून मनावर दगड ठेवून शुभमने मलकापुरात परतण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्याचे मित्र पुण्यात नोकरीच्या शोधात गेले, पण शुभमने मात्र वेगळी वाट निवडली. त्याने आपल्या वडिलांच्या जुन्या व्यवसायात उतरायचं ठरवलं. त्याचे वडील गेली 25 वर्ष मलकापुरात लकी जेंट्स पार्लर हे सलून चालवत होते. याच दुकानात शुभमने वडिलांच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने केवळ शिकणं सुरू केलं, पण हळूहळू त्याने आधुनिक फॅशनचा अभ्यास करत दुकानात नवीन ट्रेंड आणायला सुरुवात केली. शुभमची मेहनत आणि कलेची जाण लवकरच फळाला आली. आधुनिक हेअरस्टाईल आणि तरुणाईला आकर्षित करणारी सेवा यामुळे दुकानात तरुणांची गर्दी वाढू लागली. त्याच्या कलात्मक स्पर्शामुळे लकी जेंट्स पार्लर पुन्हा नव्याने नावारूपाला येऊ लागलं. करोना काळात सगळं ठप्प झालं, दुकान बंद, गिराईक नाही, पण शुभम थांबला नाही. त्याने घरपोच सेवा सुरू केली. सगळ्या सुरक्षितेचे नियम पाळून लोकांच्या घरी जाऊन तो सेवा देत राहिला. आज शुभम आणि त्याचे वडील एकत्र मिळून दुकान चालवत आहे. दोघांच्या मेहनतीने आणि समजूतदारपणामुळे दुकान फुलते. शुभमचे वडील तरुणांना नेहमी सांगतात की जॉब मागे धावत राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. कामात मन लावाल तर यश तुमचंच होईल. शुभमची ही कहाणी एक प्रेरणा आहे. अपयश, अडचणी, आर्थिक अडथळे असूनही जो माणूस आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहतो तो नक्कीच यशस्वी होतो. शुभमचा प्रवास हेच सांगतो की स्वप्न मोठी असली पाहिजेत, पण पाय जमिनीवर असले की आकाशही तुमचं होतं.